थोडीशी अक्कल की आपण कोणाच्या घरी जातोय, आपल्याला काय अधिकार घरी जायचा? तुमच्या कुठल्या अधिकाराने तुला यायला सांगितलं माझ्याकडे? PSI खान. कोण? खान. लावा रे PSI खानला. त्याला जोपर्यंत येत नाही याला सोडायचं नाही. हा कोण सर? काय कोण काय तुम्हीच तुमची ओळख सांगा. बसा SB स्पेशल ब्रँच. बसा बसा बसा. याला चहा पण पाजा. बसा आता तुमची मजा येईल इथे. बसा. चांगलं केलं तुम्ही. पोलीस स्टेशन नाही, स्पेशल ब्रँच SB. तुम्ही कमिशनरेट मध्ये इथपर्यंत आहात. तुम्ही कुठे बसलेले होता? ते सर मला SB ब्रँच दिलाय. तुम्ही आलात कुठून? मी कुठे बसलेले होतात? SB ब्रँच. कुठे? वटनगर पोलीस स्टेशन. हा. वटनगर पोलीस स्टेशन दिलं. तुम्हाला माझ्या घरात येण्याचा अधिकार कोणी दिला? माझं प्रायव्हसी आहे ना, माझं घर आहे ना. माझ्या घरात कोणाला घ्यायचा माझा अधिकार आहे. तुम्ही कशी घाला? मला वरिष्ठांनी सांगितलं म्हणून तुम्ही दरोडा घाला? हा दरोडा आहे. माझ्या घरात चोरी झाली. मी आता वरती गेलेलो तेच बघायला गेलेलो. चेन चोरीला गेले 4. त्याचा आळ मी तुमच्यावर घेतला तर आता मी आत्ता तो आळ तुमच्यावर घेतला तर की माझ्या 4 चेन चोरीला गेल्या तर तुम्ही चोरल्या. तुम्हाला समजतं का तुम्ही काय करता? एवढी हिंमत पोलिसांची की विरोधी पक्षांच्या एका आमदाराच्या घरात डायरेक्ट जाऊन शूटिंग करतात. काय केलं तुम्ही येऊन? अरे कशाला? तुमचा काय अधिकार? पण माझा आहे ना, माझं घर आहे ना. निदान मला विचारायचं, माझ्या पोलिसांना विचारायचं. काय लावलं म्हणजे आमचं प्रायव्हसी म्हणजे काही गोष्ट आहे की नाही? मी तुमच्या घरात येऊ न विचारता चहा बाजा? काय पद्धती? तिने खानला फोडला. ते आता दायर केला होता खान साहेब. त्यांच्या कोणाच्याही त्याची चोरी पकडली. आपण चोर थोडी आहे. बोल मॅडम काय बोलायचंय? काय कारभार आहे. तुम्ही असं करत जाऊ नका. तुम्ही सरकारला मोठ्या अडचणीत आणलंय. छोटी गोष्ट नाही आहे. पत्रकार परिषद असं कसं काय? काय प्रायव्हसी आहे की नाही? उद्या सांग त्यांच्या बेडरूम मध्ये काय चालू आहे जरा बघून या. तसं नाही. साधा आदमी आहे. सर पत्रकार परिषद बाकी असं नाही. पण माझी पत्रकार माझ्या घरापर्यंत. हा बाबा हॉटेलमध्ये आहे तर तुम्ही येऊन उभे राहा. रेस्ट हाऊस मध्ये आहे तर तुम्ही येऊन उभे राहा. माझ्या घरात पत्रकार परिषद आहे. आज तुम्ही महाराष्ट्रात एक मोठं प्रकरण उघडत. नमस्कार मॅडम. कसा वॉच ठेवला? पोलीस हवालदार निवडकर बोलते. सर आमदार साहेब बोलतात. आव्हाड साहेब. आव्हाड साहेब बोलतात. हा तुम्हीच पाठवलंय ना मॅडम. तुम्ही तुमच्या एका हवालदाराला आमच्यावरती वॉच ठेवायला माझ्या घरात माझ्या घरात येऊन तो माणूस शांतपणाने माझे प्रेस ब्रीफिंग रेकॉर्ड करत होता. एक तर माझ्या घरात येण्याची परवानगी कोणी दिली हो त्यांना? आणि कशाला हे करता? आमच्यावर वॉच कशाला ठेवता? आम्ही काय चोर दरोडेखोर? ज्यांच्यावर वॉच ठेवायचं त्यांच्यावर ठेवा ना. त्या वाल्मिक कराडवर वॉच ठेवा ना. अख्ख्या महाराष्ट्रातल्या पोलिसांनी मिळून. आमच्यावर कसले वॉच ठेवता? अहो पकडले गेले ना ते. तसे नाही काय? माझ्या घरात माणूस उभा आहे. माझ्या पोलिसांनी पकडला त्याला की तू काय करतो इथे? नाही पोलिसांनी कोणी पकडला रे? असं हे काय चालू आहे? म्हणजे काय? आणि मी यांना सोडणार नाही. तुमचा जोपर्यंत सिनियर DCP येत नाही SBचा तोपर्यंत यांना मी सोडणार नाही. भले रात्र झाली तरी चालेल ना. घराच्या बाहेर नाही पडू देणार. हॅलो. हां तुमच्या सिनियरला सांगा DCPला असं असं प्रकरण झालंय. कमिशनरच्या कानावर जाऊ द्या. नाहीतर ट्रेसपासिंगचा गुन्हा ह्याच्यावर दाखल करा. तुमचे कोण DCP आहेत त्यांना फोन करा. मी घरीच बसलोय. तुम्ही करा जे काय करायचं. तुम्ही काय बोलू नका. शांत काय आपण काय चोरी केली काय? आपण आपल्या
हे आता हे लोक दाखवणारच ना पूर्ण दुनियाला. अरे पण बरोबर पण नाही. असेल ना. पण नाही, आम्हाला ते निवडकर- वरिष्ठ निवडकर- बोलतात ना. अहो, निवडकर त्या सर. वरिष्ठांना सांगा उद्या तुम्ही आम्हाला उद्या समजा इथे पोर आहे हम्म. आणि अनोळखी म्हणून तुम्हाला मारलं मारलं तर काय करणार? नाही मी माझा परिचय देऊ सर. अरे तसं नाही असं कोणाच्या घरात चालतं